नमस्कार मंडळी. आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप भारी दाखवलेला आहे बरं का. इकडे आनंदीने स्वतः आता युगेंदरला एक खूप मोठं प्रोजेक्ट मिळवून दिलेला आहे. आपण मागच्या भागात पाहिलं होतं की आता आनंदीचा एका पुतळ्याला धक्का लागतो. म्हणजे युगेंदरने जे प्रेझेंटेशन देण्यासाठी एक पुतळा बनवून आणलेला असतो, तो आनंदीचा धक्का लागून फुटतो. खरं तर शिल्पाने हा धक्का मुद्दाम लागून दिलेला असतो, कारण आनंदीच्या हातून तो पुतळा तुटावा म्हणून. पण त्यानंतर आनंदीने जे काही केलेलं आहे त्याच्यावरती आता जे फॉरेन डेलिगेट्स असतात इतके खुश होतात, इतके खुश होतात की त्यांनी तिथल्या तिथे आता ते जे कॉन्ट्रॅक्ट असतं युगेंदरला दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः युगेंदरचा आणि आनंदीचा सगळ्यांसमोर सत्कार केलेला आहे. आणि हे सगळं बघून मात्र आता इथे शिल्पाचा प्लॅन चौपट झालाय. म्हणजे ही शिल्पा खरं तर आनंदीला सगळ्यांसमोर तोंडावर पाडणार असते, तिचा सगळ्यांसमोर अपमान करायला जाणार असते, पण सगळं उलटच झालंय. आनंदीने हे सगळ्या गोष्टी सावरून घेत स्वतः तिथे त्या प्रकारचा एक पुतळा बनवून त्या डेलिकेट्स आहेत त्यांचं मन जिंकलेलं आहे. आणि आनंदीच्या ह्या गोष्टीवर मात्र आता युगेंदर स्वतः खूप खुश झाला आहे, कारण त्याला फॉरेन डेलिकेट्समधून मिळालेलं जे प्रोजेक्ट आहे इतका मोठा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामुळे आता युगेंदरच्या फॅक्टरीला 4 पटीने नफा होणार आहे. आणि हे सगळं आनंदीमुळे झाल्यामुळे युगेंदरने त्या सोहळ्याच्या दिवशी सगळ्यांसमोर आनंदीला फॅक्टरीची मालकीन म्हणून सगळे हक्क आनंदीच्या हातामध्ये दिलेले आहेत. मुळात जे प्रोजेक्ट मिळालेलं आहे ते प्रोजेक्ट हँडल करण्याचं काम त्यांनी आनंदीला सुपूर्द केलं आहे. तर मंडळी, हे सगळं झाल्यानंतर आता मात्र शिल्पाला प्रचंड राग आणि संताप निर्माण झाला आहे. पण आता आनंदी हे सगळं जे काही आहे ते कशा प्रकारे निभवून नेते हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. प्रेक्षकांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी, आपल्या इकडे पाहिलं आता की जो विद्याधर आहे त्याच्या कंपनीवरती इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. आणि हे सगळं काही आता युगेंदरने स्वतः मुद्दाम केलेलं असतं, कारण हा आता एकदा जेलमधून बाहेर सुटून आला आहे आणि आनंदीला तो पुन्हा पुन्हा त्रास देणार आणि त्यांनी ह्या घरामध्ये राहायला नको म्हणून हे सगळं काही आता युगेंदरने धुळून आणलेलं असतं. पण जेव्हा ज्या क्षणी आता विद्याधरला कळतं की आपल्या कंपनीत रेड पडली आहे, तसा तो दारूच्या नशेत जसा आहे तसा घरातून बाहेर निघून जातो. आणि त्याच्या मागोमाग त्याची बायको धनश्रीसुद्धा आता निघून गेलेली आहे. आणि आता जो युगेंदर आहे तिथून जाणार असतो तेवढ्यातच मात्र तिथे आनंदी येते आणि आनंदी म्हणते की मालक साहेब, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमची खरं तर माफी मागायची आहे. जो काही सगळा प्रकार काल झाला त्यात माझी चूक आहे, मला मान्य आहे. पण मालक साहेब, मी हे सगळं आता आनंदी युगेंदरला काही सांगणार असते तेवढ्या शिल्पाचं असं होतं की अरे बापरे, ही आता त्याच्यासमोर तोंड उघडणार आणि सगळं काही सांगून टाकणार की काय. पण आता तेवढ्यातच युगेंदर लगेच म्हणतो की मला तो विषय पुन्हा नको आहे. पण आनंदीला मात्र हे सगळं सांगायचं होतं, कारण हे सगळं काही शिल्पाताईंनी केलंय. आणि म्हणून आता आनंदी पुढे काहीतरी बोलणार असतेच. आनंदी आता इथे खूप रडकुंडीला येऊन म्हणते, मालक साहेब, तुम्ही एकदा माझी बाजू तरी ऐकून घ्या. मला मान्य आहे ती माझ्याकडून चूक झाली, मी त्या पेपरवर सही केली. पण मालक साहेब, त्याचं काय आहे ना, आता आनंदी सांगणार असते की ती आंधळी आहे आणि हे सगळं काही शिल्पाने करून घेतलं. पण शिल्पा लगेच आनंदी लढवते आणि म्हणते की अगं, त्याला त्याच्या मागे कामाचा व्याप कमी आहे का, तू कशाला त्याचा अजून वेळ घालवतेस, त्याने सांगितलं ना की त्याच्यासाठी हा विषय संपलाय म्हणून मग जाऊ दे आता, असं म्हणत आता ही तिला थांबवते, आनंदीला थांबवते शिल्पा. आणि युगेंदर सुद्धा आता तिथून निघून जातो. तो आनंदीचं काही ऐकूनच घेत नाही. आनंदीला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. आनंदीला आता असं वाटत असतं की जेव्हापासून मी इथं आली तेव्हापासून मालक साहेबांना माझ्याकडून फक्त आणि फक्त त्रास होतोय. मला मालक साहेबांना हे सगळं सांगायलाच हवं, पण कसं सांगू, ताईसाहेब तर सांगूच देत नाहीयेत. आता आनंदी तिथे बसलेली असते आणि तेवढ्या तिथे शिल्पा येते आणि तिला घाबरवते आणि म्हणते की काय, तू सगळं काही युगंधरला सांगायला चालली होतीस की काय. आजकाल तुझी जीभ जास्तच चुरू करायला लागलेली आहे. तुला सांगितलं होतं ना की युगंधरच्या समोर तोंड उघडायचं नाही. फक्त तू त्याला हे सांगितलंस की हे समद काही मी केलेलं आहे, तर तुझी जीभ आहे ना ती पण हासडून टाकेल. आता ही शिल्पा आनंदीला इथे खूप घाबरवत असते. शिल्पा जाता जाता तिला धमकावून जाते की यातलं काही जरी युगंधरला समजलं तर पुन्हा तुझ्या बापाकडे जसं नेऊन सोडलं होतं ना, तसंच पुन्हा तिकडे नेऊन सोडेन, हे लक्षात ठेव. आनंदी बिचारी आता काहीही न बोलता तिथे शांत उभी राहिलेली असते. तेवढ्या तिकडे युगंधर आता त्याची माणसं घेऊन येतो आणि त्याने एक मोठा बॉक्स आणलेला आहे, ज्याच्यामध्ये एक पुतळा बनवलेला असतो. आणि युगेंदरचं खूप मोठं प्रेझेंटेशन असतं, कारण काही फॉरेन डेलिगेट्स येणार असतात आणि त्याच्यासमोर त्यांना ते पुतळा सादर करायचा असतो. आणि त्याच्यावरती आता ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार की नाही हे पुतळ्यावर आणि युगेंदर जे काही प्रेझेंटेशन देणार असतो त्याच्यावरती ठरणार असतं. आणि त्याने आता सगळ्यांना बजावून ठेवलेलं असतं की मोठे खूप फॉरेनियर डेलिगेट्स आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पाहुणचार चांगला झाला पाहिजे, सगळं काही व्यवस्थित झालेलं पाहिजे आणि ह्या पुतळ्याला कोणीही हात लावायचं नाही, हे मात्र त्याने आता सगळ्यांना बजावून सांगितलेलं असतं. आता शिल्पा म्हणत असते की ह्या पोरीला जर घरातनं बाहेर काढायचं असेल तर ही संधी आहे.
आज जर असं काही झालं, तिच्या हातून काही जर चूक घडली, तर योगेंदर स्वतः तिला हात धरून घराच्या बाहेर हाकलील, एवढं मात्र नक्की. आणि त्याच्यामुळे शिल्पा म्हणते की आजच ती संधी आहे, आजच हे सगळं झालं पाहिजे. योगेंद्र आता कामासाठी बाहेर निघून जातो आणि तेवढ्यात आनंदी तिथून येत असते. आता आनंदीला न दिसत असल्यामुळे ती साईडने ती तिची बरोबर जात असते. पण ही शिल्पा आता तिथे जाते आणि मुद्दामूनच आनंदीला खूप जोराचा धक्का देते. आणि त्याच धक्क्यामुळे आता आनंदी जाऊन त्या बॉक्सवर धडकते आणि त्याच्यामध्ये असलेला जो काचेचा पुतळा असतो तो मात्र चक्काचूर होऊन सगळा तुटून जातो. आता मात्र आनंदी खूप घाबरते आणि आनंदी म्हणते की काय पडलं, काय झालं. तेवढ्यात आता ही शिल्पा येते आणि म्हणते, अगं तुझे डोळे फुटले का? त्यावर शिल्पा म्हणते, अगं हो ना, तुला तर दिसतच नाही. अगं पण तू काय केलंस तुला माहिती आहे का? आता सगळ्यांनाच खरं तर खूप मोठा धक्का बसलाय, कारण योगेंदरचे एवढं मोठं प्रेझेंटेशन आहे, एवढा मोठा पुतळा त्याने मेहनतीने बनवलेला आणि तो ह्या मुलीच्या धक्क्याने फुटला. त्यावर शिल्पा म्हणते, अगं तू काय केलंस तुला कळतंय का? तू पुतळा फोडून टाकलास. युगंधरचं आज प्रेझेंटेशन आहे, खूप मोठे फॉरेनियर लोक येणार आहे तिथे आणि तू हे काय केलं? आता काय करणार युगेंदर? अगं त्याची पूर्ण बदनामी होईल, त्याची फॅक्टरी बंद होईल तुझ्या ह्या गोष्टीमुळे. आता ही शिल्पा आनंदीला इतकं काही बोलत असते ना, की त्याच्यामुळे आनंदी पूर्ण घाबरली आहे. आणि आता आनंदीलाही कळतं की आपल्यामुळे आता खूप मोठं नुकसान होणार आहे मालक साहेबांचं. आता शिल्पा म्हणते की बघ बाई, आता तूच बघ काय करायचं ते. जर युगेंदरला हे कळलं तर त्याचं काही खरं नाही आहे. अगं कळतंय का तुला, तू काय केलंयस? युगेंदरचं केवढं नुकसान केलंयस. त्या लोकांसमोर त्याचा अपमान होईल तो होईल, त्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट जाईल ते जाईल, पण त्याची बदनामी किती होईल. आता आनंदीला काही कळतच नाही आहे. आनंदीच्या डोळ्यातून अगदी पाणीच व्हायला लागलेलं असतं. आनंदी म्हणते की मॅडम, तुम्ही सांगा ना, काय करू मी? मला काही कळतच नाही आहे. शिल्पा म्हणते की आता काय करणार आहेस? आता ते लोक लगेचच येतील आणि तू काय करणार आहेस एवढ्या वेळात? आनंदी एका कोपऱ्यात जाते आणि तिथे रडतच बसलेली असते. आनंदी म्हणते की मी काय करू शकते आता? ते फॉरेन डेलिकेट्स येत पण असतील आणि एवढ्यात नवीन पुतळा तर येणारच नाही. आनंदी म्हणते की नाही, मला काहीतरी करायलाच हवं. मी अशी माझ्यामुळे मालकसाहेबांची इज्जत जाऊ देऊ नाही शकत. माझं माझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना. आणि आनंदी आता इकडे खरं तर तिथून निघून जाते. आणि तेवढ्यातच इकडे जे लोक असतात ते आलेले असतात आणि त्यानंतर योगेंद्र सगळ्यांना घेऊन आतमध्ये येतो. आता ही शिल्पा म्हणते की आज खरी मजा येणार आहे. आज ह्या मुलीने जे काही दिवे लावलेत ना, आज योगेंद्र नक्कीच तिला सगळ्यांसमोर हात धरून ह्या घराच्या बाहेर नक्कीच काढणार आहे. खरं तर शिल्पाने तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी हे सगळं केलं आहे, पण या सगळ्यात योगेंद्रचा किती अपमान होईल याचा मात्र तिने विचारही केला नाही आहे. इकडे आनंदी आतमध्ये निघून गेलेली असते आणि ती आता स्वतःची तयारी करत असते. इकडे जे फॉरेन डेलिकेट्स आहेत ते आलेले आहेत. योगेंद्र त्यांना आतमध्ये घेऊन येतो. त्या सगळ्यांचं छान वेलकम होतं आणि त्यानंतर आता योगेंद्र सगळ्यांना समोर आणून त्याने जो पुतळा बनवलेला आहे त्याचं ओपनिंग आहे. त्यासाठी आता तो सगळ्यांसमोर बॉक्स ओपन करतो. सगळेजण आता पुतळ्याच्या येऊन समोर उभे राहिलेले असतात. इकडे मात्र शिल्पाला खूप आनंद झालेला आहे, कारण इथे त्याच्यामध्ये आता फुटलेला पुतळा असणार आहे अशी तिची शंका असते. म्हणजे तिला ते वाटतच असतं, कारण आनंदीने जे काही केलं आहे त्याची कल्पनासुद्धा ते शिल्पाला नाही आहे. सगळ्यांनाच खूप भीती वाटत असते की खरं तर या बॉक्समध्ये काहीच नाही आहे, फुटलेला पुतळा आहे. आणि योगेंदरने आता तो सगळ्यांसमोर जर ओपन केला तर सगळ्यांसमोर आपली इज्जत जाणार असं वाटत असतं. ज्या आजी आहेत त्या योगेंदरला डोळ्यांनी खुणवण्याचा प्रयत्न करत असतात की बाबा तो बॉक्स ओपन करू नकोस. पण योगेंदरचं काही लक्षच नाही आहे, तो खूप एक्सायटेड असतो. योगेंदर तो बॉक्स ओपन करून त्या पुतळ्यावर असलेलं जे कापड आहे ते जोरात खेचतो. आणि त्यानंतर आता सगळेजण पाहतात तर समोर आनंदी स्वतः त्या पुतळ्यासारखी एक शिल्प बनून समोर उभी राहिलेली असते. आणि तिने स्वतःला जे काही प्रेझेंट केले ना आनंदीने, अफलातून म्हणजे तिने खूप छान असं तयारी केलेली असते. अगदी हुबेहूब एखादा पुतळा, जिवंत पुतळा कसा असतो तशी ती दिसत असते. आणि तो शिल्प पाहून आता जे फॉरेन डेलिकेट्स आलेले असतात ते प्रचंड खुश होतात. त्यांना खरं तर ते शिल्प खूप आवडतं. पण जेव्हा स्वतः युगंधर समोर पाहतो तर ती आनंदी असते आणि त्याने जो बनवलेला पुतळा असतो तो समोरच नाही आहे. त्याच्यामुळे युगंधरला खूप मोठा धक्का बसला, म्हणजे हे काय आहे. आणि शिल्पाला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद होतो की आता युगेंदर हा तिच्यावरती ओरडणार, आनंदीला ओरडणार आणि तिचा सगळ्यांसमोर अपमान करणार असं आता वाटत असतं. पण तेवढ्यात जे फॉरेन डेलिकेट्स आहेत ते लगेचच त्या योगेंदरला त्याचं कौतुक करायला सुरुवात करतात. किती सुंदर प्रेझेंटेशन आणि किती छान शिल्प बनवलेलं असतं ते, म्हणजे सगळेजण कौतुक करतात. आता ह्या आनंदी आहे, आनंदीला सगळ्यांनी ओळखलं की ही आनंदी आहे. पण जे फॉरेन डेलिकेट्स असतात त्यांना आधी असं वाटत असतं की खरोखर हा एक प्रकारचा पुतळा आहे म्हणून. आता ते लोक पुतळा पाहिल्या जे युगेंदरसोबत जे असलेलं डील आहे, जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते त्या क्षणी साईन करतात आणि म्हणतात की आम्हाला हे डील मान्य आहे, हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळणार.
पण त्यानंतर आता योगेंदरच्या मनात तोच प्रश्न निर्माण झालाय की मी बनवलेला पुतळा गेला कुठे आणि ह्या इथे आनंदी का आहेत. योगेंदर पुढे जातो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, हे सगळं काय आहे? मी बनवलेला पुतळा कुठे आहे आणि तू इथं काय करते आहे? तेवढ्यात आता ही शिल्पा पुढे येते आणि आग लावण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की योगेंदर, तू बनवून आणलेला पुतळा या पोरीनं मुद्दाम फोडून टाकला. तुझा हा सगळ्यांसमोर अपमान व्हावा, तुझी मान खाली जावी म्हणून या सगळ्या पोरीनं हे सगळं केलेलं आहे. आता योगेंदर खरं तर आनंदीकडे पाहत बसतो, पण आनंदीने जे काही स्वतःची जी तयारी केली आहे, स्वतःला प्रेझेंट केलं आहे, त्या ठिकाणी म्हणजे योगेंदरने स्वतः जो पुतळा बनवला तो काहीच नव्हता. आणि योगेंदरला सुद्धा कळलं की म्हणजे आनंदीने हे काय केलं आहे. आनंदीच्यातली जी कला आहे एक प्रकारची, ती आता योगेंदरच्या समोर आली आहे. आणि जे फॉरेन डेलिगेट्स आहेत ते तर आनंदचे भरभरून कौतुक करत असतात. आणि त्यावर आता योगेंदर जेव्हा आनंदीशी पुढे बोलायला येतो, तेव्हा त्या फॉरेन डेलिगेट्सला हे कळतं की म्हणजे हा पुतळा नाही आहे, तर ही खरं तर खरोखर एक व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळे तर ते लोक जास्त इम्प्रेस्ड होतात. आणि एका क्षणात ते कॉन्ट्रॅक्ट साईन करून आता त्यांनी ते योगेंदरला दिलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, या कॉन्ट्रॅक्टमुळे योगेंदरच्या कंपनीला 4 पटीने प्रॉफिट झालेलं आहे. आणि त्यानंतर पुढचे सगळे त्यांच्या कंपनीचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते योगेंदर यांनाच मिळणार हे आता तिथे डिक्लेअर झालेलं असतं. आणि त्या गोष्टीमुळे आनंदीला आणि योगेंदरला तर सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. पण आता इथे शिल्पाचा पूर्णपणे पाणउतारा झाला आहे. म्हणजे तिचा पूर्ण प्लॅनच फसलेला आहे. तिला असं वाटलं होतं की हा पुतळा फुटल्यामुळे आता योगेंदर आनंदीला घरातून हक्कलपट्टी करेल, पण सगळं उलटच झालं आहे. आनंदीने जे काही केलं ना त्याच्यामुळे आता सगळेजणच खुश झालेले असतात. पण योगेंदरला कळत नाही की ह्या मुलीमध्ये एवढ्या कला आहेत, पण त्या आत्तापर्यंत आपल्याला जाणवल्याच कशा नाहीत. आता हे कॉन्ट्रॅक्ट तर मिळालं आणि छानपैकी योगेंदरचं आणि आनंदीचं स्वागतसुद्धा केलं जातं. आणि या सगळ्यात आता योगेंदरने खूप मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजे आनंदी इतकी हुशार आहे, तिच्या अंगात एवढ्या कला आहेत. त्याच्यामुळे आता योगेंदरने ते जे प्रोजेक्ट मिळालेलं आहे ते प्रोजेक्ट आनंदीच हँडल करेल असं आता सगळ्यांसमोर सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळे आता इकडे शिल्पाचा प्रचंड संताप झालेला आहे. आणि तिला आता काय करू आणि काय नको असं झाले. म्हणजे ती आता आनंदीला घरातून काढण्यासाठी एवढ्या काही युक्त्या करते, एवढे प्लॅन करते, पण तिचे सगळे प्लॅन फसलेले आहेत. पण योगेंदरने आता तिला कंपनीचा एक खूप मोठा हिस्सा बनवला आहे आणि ते पूर्ण प्रोजेक्ट आनंदीच्या नावावर केलेला आहे. त्याच्यामुळे आता शिल्पाला काय करू आणि काय नको असं झालं आहे. तर मंडळी, मालिकेचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.